लातूर शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महानगरपालिकेने जाहीर केलेल्या 70% व्याज आणि शास्ती सवलतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। मात्र या सवलतीच्या योजनेची मुदत वाढवून देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बसवंतप्पा भरडे यांनी महापालिका आयुक्त आणि महापौर यांना निवेदन देत या योजनेची मुदत 13 मार्चवरून वाढवून 31 मार्चपर्यंत करावी अशी मागणी केली आहे। महानगरपालिकेने थकीत मालमत्ता करावरील व्याज आणि दंडामध्ये तब्बल 70% सवलत दिल्यामुळे अनेक नागरिक कर भरण्यास पुढे येत आहेत। या योजनेमुळे मनपाच्या महसुलातही चांगली भर पडत आहे, परंतु अनेक मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांना थकीत रक्कम एकरकमी भरण्यासाठी थोडा अधिक वेळ आवश्यक असल्याचे भरडे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे। सध्या दिलेली 13 मार्चची मुदत कमी असल्यामुळे ती 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली तर अधिकाधिक नागरिक या सवलतीचा लाभ घेऊ शकतील। तसेच महानगरपालिकेच्या महसुलातही मोठी वाढ होऊ शकते। मुदतवाढ दिल्यास करदात्यांना दिलासा मिळेल आणि शहरातील विकास कामांना गती मिळण्यास मदत होईल, असेही बसवंतप्पा भरडे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। आता महानगरपालिका प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे।